नमस्कार मित्रांनो, नाव सांगा दादा आपलं. माझं नाव मनोज पाटील, मालकी आहे बजरंग कनशे बापू. नंदीचं नाव कसं? प्रधान. प्रधान शेठ. नक्कीच मित्रांनो, तुम्ही पाहताय प्रधान शेठला कराडवरून आलेला नंदी आहे. दादा कुठल्या गटात आहे आज? 17व्या गटात. 17व्या गटात आहे. कितव्या तासात आहे? 9 नंबर. 9 नंबरमध्ये. नक्कीच तुम्ही पाहताय 17व्या गटामध्ये आहे आणि 9 नंबरच्या तासामध्ये आहे. दादा काय सांगाल नंदीबद्दल, काय सांगाल? बैल काय दुखांदी बाहेरनं पळतो. दुईखांदी बाहेरनं पळतोय. आज पैरा कुणा बरोबर आहे? छुपा आहे की हा? पैरा छुपा आहे की? नाही, आपलं बबडेवाडीचा पठाण. बुबडेवाडीचा पठाण आहे. नक्कीच तुम्ही पाहाल बुबडेवाडीचा पठाण आहे. दादा काय सांगाल नंदीबद्दल? किती वर्ष झालं आपल्या दावणीला आहे? अडीच वर्ष झाली. घरच्या गाईचा आहे म्हणजे घरचा साज आहे म्हणता येईल. नक्कीच तुम्ही पाहताय घरच्या गाईचा आहे म्हणजे लहानपणापासून सांभाळ केलेला आहे. कशा प्रकारे सांभाळ केला आणि कशा प्रकारे त्याचं ट्रेनिंग असतं? सांभाळ काय रोज बैल अवताला असतं आणि काय रत्तीब रेग्युलर आहे ते. रतीब रेग्युलर आहे. वेगळं असं खाद्य वगैरे आहे की? असं काय विशेष नाही. विशेष काय नाही, रेग्युलर वैरण वगैरे. नक्कीच काय सांगाल त्याचं ट्रेनिंग बद्दल, काय सांगाल? ट्रेनिंग कोण घेतं त्याचं? ट्रेनिंग मामा बाबा ड्रायव्हर आहेत दोन. ड्रायव्हर पण बरोबरच असतात. ड्रायव्हर म्हणजे घरचीच आहे ती माणसं. घरचीच माणसं आहेत. दादा आपलं नाव कसं? सचिन ड्रायव्हर वाघेरे. वागेरे. नक्कीच काय सांगाल नंदीबद्दल, काय सांगाल? कसा पळ आहे नंदीचा? काय नाही, दोन्ही खाणी बाहेरनं ठामचा बैल आहे. ठामचा वेळ आहे. नक्कीच आणखी काय सांगाल? आतापर्यंत किती मैदान झालेले आहेत? किती गुलाल झाले आहेत आतापर्यंत? 4-5 गुलाल झाले. 4-5 गुलाल झालेले आहेत. कुठलं असं मोठं मैदान जे आठवणीत राहिलं असं? बिनजोड जास्त. बिनजोड गेली. बिंजोडला वगैरे पळालेलं आहे. नक्कीच तुम्ही पाहताय बिंजोडला सुद्धा नंदी पळतो. तसेच 3 फेऱ्यात. आजचं पुसेगावचं मैदान काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल? मैदानाला काय हिंद केसरीचा किताब आहे. नक्कीच हिंद केसरीचं असं मोठं मैदान आहे, मानाचं मैदान आहे. काय अपेक्षा असेल आज आपल्या नंदीकडून? अपेक्षा काय आता राहायची दुसरं काय. गट पास व्हायची इच्छा आहे, अपेक्षा आहे. नक्कीच प्रत्येकाला एक इच्छा असते की कमीत कमी गट तरी पास करावा आपल्या नंदीने. या नंदीबरोबर आपल्या घरी आणखी कोणती नंदी आहेत का? अजून एक वासुर आहे, दुसरा आहे. दुसरा आहे. काय नाव आहे त्याचं? सूर्या. सूर्या. काय सांगाल त्या नंदीबद्दल, काय सांगाल? घेऊन आला आहात की? नाही ते वासुर लय अच्छा, वासरू आहे अजून. वासुर आहे. नक्कीच आणखी काय सांगाल? आपले सहकारी मित्र असतात बरोबर, काय सांगाल त्या सहकारी मित्रांच्या बद्दल? यांचं काय कायम सहकार्य असते, जाईल त्या मैदानाला असते. नक्कीच सुट्टी मेकर सुद्धा तेवढेच महत्वाचे असतात. काय सांगाल सुट्टी मेकरची नावं काय आहेत? सुट्टी मेकर काय अमित पाटील. दादा काय सांगाल कशी सुट्टी असते नंदीची? नंदी थांबायला 1 नंबर आहे, मांडायला सुट्टीला दमवत नाही अजिबात. झेंड्याकडे लक्ष असते बैलाचं. झेंड्याकडे वगैरे लक्ष असते, दमवत नाही अजिबात. बैलाची चपळाई तीच आहे. शांत सुट्टीला जेवढा बैल उभा राहील तेवढा सुट्टा गाडी फरक पडतो. नक्की दमवणारा बैल कधी पण सुट्टीला म्हणजे फसू शकतोय. नक्कीच सुट्टी मेकरचं काम सुद्धा तेवढं जबाबदारीचं असतं, कारण वेळेवर गाडी सुटणं तेवढंच महत्वाचं असतंय आणि व्यवस्थित सुटणं ते सुद्धा महत्वाचं असतंय. तुझा अनुभव काय सांगतो दादा? काय बैल जेवढा मांडायला शहाणा असेल बैल तेवढा सुटायला गाडी खालनं फरक पडतो. बैल दमवणारा असला तर खालनं गाडी म्हणजे फसू शकते, सुटायला लेट सुटू शकते गाडी खालनं. नक्कीच धन्यवाद दादा या छोट्याशा मुलाखतीबद्दल आणि शुभेच्छा तुम्हाला पुढच्या फेऱ्यासाठी. धन्यवाद.